नमो बुद्धाय आणि सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय. उद्याल्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलिताचे उद्धारक, कायदे पंडित, ज्ञानसूर्य, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती. 14 एप्रिलच्या अगोदरल्या रोजपासून, म्हणजे 14 एप्रिल येण्याच्या अगोदरपासून आपल्या समाजावर एवढ्या घटना घडत आहे की ऐकून अंगाला काटा येतो. कालच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, तिथे एक भंतेजी भीम जयंती होऊ देत नाही आहे म्हणून पोलीस स्टेशनमध्ये अंगावर पेट्रोल ओतेपर्यंत, का भीम जयंती करू देण्यास मनाई होती शासनाची. आज एका व्हिडिओमध्ये असं दाखवत आहे की भीम जयंती उद्या आहे आणि आजच दलित वस्तीवर बुलडोझर चालवलेला आहे. म्हणजे ज्या महामानवाने या देशासाठी दलितावरच नाही केलेले आहे उपकार, संपूर्ण भारत देशावर बाबासाहेबांचे उपकार आहेत. पण बाबासाहेबांच्या नावाचा आणि बाबासाहेबांच्या समाजाचा ह्या लोकांना एवढा का तिरस्कार? म्हणजे बाबासाहेबांनी कर्तव्य केलं, त्याचा अधिकार घ्यायसाठी यांना अधिकार हवा आहे, पण बाबासाहेबांच्या नावाचा, बाबासाहेबांचे उल्लेख नको आणि बाबासाहेबांनी केलेल्या उपकाराची जाणीव पण नको या लोकांना. म्हणजे ते सहनच होत नाही. ही खूप गंभीर बाब आहे भावांनो आणि बहिणींनो. आज 134वी जयंती आहे आणि त्या महामानवाने एवढं सारं केल्याच्या नंतर सुद्धा आताही एवढे, म्हणजे आपल्याविषयी या लोकांच्या मनात इतके हीन भावना आहे, एवढं जनावरापेक्षाही निकृष्ट वागणूक. त्यांच्या मते आपली लायकीच नाही, किड्या माकुड्यासारखी आहे. एवढंही बाबासाहेबांनी हे केलं, तर याला सर्वस्व जबाबदार आपणच आहोत. कारण का आपल्यात ही जूट नाही आहे. आपल्यात जर जूट जर असती, एकजूट असती आपल्यात, तर सत्ता आपल्या हातात असते. जरी बाबासाहेबांनी कायदा लिहिला, बाबासाहेबांनी जरी कायदा लिहिला आणि कायद्यात सगळ्यांना समान अधिकार आहे, पण तो कातत चालला आहे. त्याच्यामुळे आपल्यावर आणखी जे पूर्वीचे दिवस होते ते आणखी आपल्याला ओढवत आहे. हे विसरायला आपल्याला नाही पाहिजे. हे आपल्यासाठी खूप धोक्याचे आहे भावांनो आणि बहिणींनो. त्याच्यासाठी आता आपल्याला एकच ठरवायचं आहे की आता आपण जे भीम जयंतीला एक आपण प्रण घेऊ सगळे मिळून, की आपलं वोट यावर्षीचं वाया गेलं तरी चालेल, पण तरी आपण आपलं वोट देऊ बाबासाहेबांनाच, वंचित बहुजन आघाडीलाच, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनाच आपलं वोट गेलं पाहिजे, जेणेकरून आपण बाबासाहेबांनी दिलेल्या रस्त्यावर चालायचा प्रयत्न करू. आणि हीच आपली श्रद्धा. बाबासाहेबांना आपल्या सगळ्यांकडून एक भीम जयंतीच्या याची बाबासाहेबांना एक विनम्र अभिवादन राहणार आहे. जय भीम, जय संविधान. बहीण भावांनो.